नमस्कार, आप देख रहे हैं विनोद यादव के साथ पीएसके न्यूज और डालते हैं आसपास और देश विदेश की खास खबरों पे नजर। कशा पद्धतीने या वसईच्या जनतेला लुटलेला आहे या संदर्भात तुम्ही वेगवेगळे फोटो दाखवून ते केलंय हे जरा मराठी व्यवस्थित पुन्हा एकदा सांगा. बघा, प्लान सँक्शनसाठी 50 रुपये फूट घेतले जातात आणि 300 रुपये फूट कोण घेते सगळ्यांनाच माहिती. विविध 50 रुपयामधला ह्याचा शेअर जे व्हायस रेड्डी यांना शेण का लावून आम्ही बोललेलो आहोत, ह्यांचा शेअर 10 ते 12 रुपये. 15 रुपयामध्ये व्हायस रेड्डी आणि त्याचे जे खालचे जे ऑफिसर आहेत ते 15 रुपये घेतात. त्याच्यातले 12 रुपयामध्ये आज जर एका प्रकरणात त्यांनी 8.5 करोड आणि एवढी ज्वेलरी मिळू शकते आणि काही डॉक्युमेंट आहेत, पेपरचे डॉक्युमेंट पण बरेच मिळाले प्रॉपर्टीचे. ही ते चिल्लर आहे, चिल्लर. त्याच्यानंतर 35 रुपये कलेक्टर तुमचा कमिशनर घेतो. म्हणजे तुम्ही विचार करा, पहिला कमिशनर इकडे लोखंडे, त्याच्यानंतर बीजी पवार, त्याच्यानंतर गंगाधरन, डी गंगाधरन, त्याच्यानंतर अनिल पवार. यांनी किती करोड रुपये 35 रुपया फूट प्रमाणे कमावले असतील. अनऑथराइज वाले, ऑथराइज वालेचा रेट सांगितला मी, अनऑथराइज रेट नाही सांगत आहे. ह्यांच्या जेवढे पण इकडून ऑफिसर होऊन गेले, जे रिटर्न झाले, त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा. आणि हा अनिल कुमार पवारची पण चौकशी करा. ह्याची पूर्ण लाईव्ह टेस्ट करा, ह्याची ब्रेन मॅपिंग करा. आम्ही पण करायला तयार आहोत आणि पैसे लागले तर ह्यांची सगळ्या कमिशनरची करायला कैलास पाटील तयार आहे ह्यांचा खर्च करायला. आणि 300 रुपये फूट, 10 रुपये फूट झेड पाण्याच्या पाठीमागे लाखो रुपये. हा जो कॅश मनी आलेला आहे हा गेला कुठे? हा बाबा बंगाली जे 4 आहेत, भाई बाबा बंगाली, हितेश बाबा बंगाली, राजू बाबा बंगाली, अजू बाबा बंगाली, पंकज बाबा बंगाली, राजा बाबा बंगाली, हे जे बंगाली बाबा आहेत ह्यांची आउट ऑफ इंडिया प्रॉपर्टी काय आहे, ते मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे की नाही हे बघितलं पाहिजे की नाही. आणि एवढी कॅश गेली पुढे. मी सांगतो, तो जो त्यांचे जे कलेक्टर आहेत विरार, नालासोपारा आणि वसई, विरारचा जो कलेक्टर आहे बाबा बंगाली जितू, त्याला आणा, उलटा फॅनला टांगवा, खालून मिरचीची धूर द्या, सगळंच करेल. एवढं इझी आहे. माझ्यासारख्या माणसाला जर कळते तर ईडीला आणि मोठ्या आहे ना, इझी आहे ना, फार इझी आहे. फक्त घेऊन जा तरी बोलेल पोपटासारखा, मारायची पण गरज नाही. फक्त उचला आणि घेऊन जा. तो आहे परत तो बिल्डर कोण रे वसईचा, अजमेरा, काय जयेश अजमेरा, त्याला उचलून घेऊन जा. नालासोपारा मधून आपले नगराध्यक्ष होते उमेश नाईक, तिघांनाच घेऊन जा. तिघांना उलट करा फक्त फॅन. पूर्ण माहिती कलेक्शनची मिळेल. ह्याच्याकडे जी माहिती, ह्याच्याकडे जेवढे पैसे गेलेले आहेत ही सगळी माहिती या 3 माणसांकडे मिळेल, या तीन बंगाली बाबांकडे मिळेल. किती इझी आहे. जे माझ्यासारखा सामान्य माणसाला कळू शकते ते पोलीस प्रशासनाला, ईडीला आणि ह्यांना कळायला वेळ का लागतो? करा लवकरात लवकर. एक माणूस मिळालेला आम्ही 4 वर्षापासून ओरडतोय, आमच्यावर केसेस घेतले आम्ही. म्हणजे नॅशनल लॉस कुठेतरी थांबवण्यासाठी आम्ही लढतो आहोत. आणि ह्यांनी जे डिसिजन दिले त्याच्यामुळे माझा शेतकरी मिळालेला आहे. कारण या लँड मध्ये जेवढे पण शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे त्यांचं काय, नॅशनल लॉसचं काय, हा विचार माननीय पंतप्रधानांनी करायला पाहिजे आणि ते करतात आहेत, म्हणून हे चालू झालेलं आहे. आणि आम्हाला महानगरपालिकेमध्ये अनकरप्टेड IAS ऑफिसर पाहिजे आहे. ह्या माणसाला लवकरात लवकर काढा, नाही तर आम्ही शेण लावणारच आहोत. ऑफिशियल मी सांगितलेलं आहे, माझ्या कार्यकर्त्यांना 51,000चं प्राइस दिलेलं आहे. आणि बिनधास या दोन्ही जो कमिशनर इकडे पैसे घेईल त्याला शेण लावा. आणि काय नाही, आमच्यावर केसेस झाला तरी आम्हाला काय फरक नाही पडत. आम्ही जाऊ, आमची टीम आहे, काय फरक नाही पडत. जर इकडच्या लोकांचा फायदा होत असेल आणि आम्ही जे बोलतो ते चुकीचं असेल, आम्हाला पण फाशी द्या. जर आम्ही चुकीचं बोलत असेल तर आम्ही तयार आहोत. आमच्या लोकांसाठी लढायला आम्ही तयार आहोत, म्हणून विशेष नाहीये. आणि भ्रष्ट ब्युरोक्रेट्स आणि भ्रष्ट इकडचे जे 30 वर्ष त्यांनी प्रस्थापित होते ह्यांच्या विरुद्ध येणाऱ्या 5 महिन्यात आंदोलन नागरी सेना उभारणार. आणि मी माझ्या पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील जनतेला हात जोडून सांगतो, तुम्हाला प्रत्येक बिल्डिंगच्या पाठीमागे तुमच्या खिशातून 1.5 लाख रुपये, 300 रुपये फुटामुळे 500 फूट जर तुमचा फ्लॅट असेल तर 1.5 लाख रुपये ह्या बाबा बंगालींनी घेतलेले आहेत. म्हणजे तुम्ही बॉम्बेवरून आलेले असाल, इकडे तुम्ही फ्लॅट घेत असाल, तुम्ही पण पत्रकार, तुमचे फ्लॅट असाल तर तुम्ही 1.5 लाख रुपये कोणाला दिले आहेत, 300 रुपये फुटाप्रमाणे. ते लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामुळे मी माझ्या जनतेला, वसईतील जनतेला सांगतो, तुम्ही 50% रिव्हॉल्युशन आणलेलं आहे आणि 50% रिव्हॉल्युशन आणा. आणि इकडच्या लोकांना हरित वसईसाठी चांगली डेव्हलपमेंट होण्यासाठी, कारण हे जाऊन नंतर विकलेच जातात. हे कोणाचे नाही. हे कसं आहे,
ज्यांची सत्ता यांच्याकडे जाऊन बसणार, कधी काँग्रेस बरोबर, कधी शिवसेने बरोबर, कधी बीजेपी बरोबर. त्यापेक्षा माझं म्हणणं आहे 5 वर्ष बीजेपीला द्या, येणारे पहिली 5 वर्ष चांगलं काम केलं तर कंटिन्यू करा, नाही तर तुमच्या हातात आहे. त्यामुळे माझं म्हणणं आहे माझ्या वसईतील सुज्ञान नागरिकांना मतदान करण्यात 5-6 महिने वर्षांनी जे इलेक्शन येईल त्याच्यात ह्यांची लायकी दाखवा. जय अग्रेशन. आता याच्यामध्ये तुम्ही आता एकीकडे राजू पाटलांकडे आरोप करताय, तुम्ही त्या सगळ्यांमध्ये राजू पाटलांचं पण नाव घेतलं, परंतु तुमचे खासदार आमदार यांचा पत्ता राजू पाटीलशिवाय हळत नाही. त्या प्रश्नाचं उत्तर काय? कारण अलीकडेच एक मीटिंग झाली, त्याच्यामध्ये खासदार होते, आमदार होते, त्याच्यामध्ये प्रमुख चेहरा राजू पाटील होते. त्याबद्दल काय सांगाल? बघा, त्याच्याबद्दल जयेशभाई चांगल्या प्रकारे सांग. महानगरपालिकेच्या कार्यक्रमांना कोणाला बोलवायचं, कोणाला निमंत्रण द्यायचं हा सर्वस्वी अधिकार जो आहे हा महानगरपालिकेचा आहे. सवाल ये है कि आखिर वो लोग प्रमुख जिम्मेदार लोग हैं, उन लोगों जो को- गलती करेगा वो भोगेगा. आणि अशी लोक जर करत असतील, तुमचा विश्वासघात करत असेल, तर पुढच्या वेळेला त्यांना पण उभं करून अग्रेशन तुमच्या बरोबर राहील. संपला विषय. जे चुकीचं काम करतील, कारण आम्ही अनकरप्टेड लोक आहेत, आम्ही ताकदीने सांगू, आम्ही त्यांना वॉर्निंग पण देऊ की चुकीचं काम करत असेल ती थांबवा. मग खासदार असेल, आमदार असेल, आम्हाला फरक नाही पडत. नाही, पण अलीकडे त्यांच्या इन्कमिंगच्या चर्चा सुरू आहेत, ते लवकरच भाजपा तो भाजपचा विषय. आम्ही त्यांच्या विरुद्ध लढतोय. अग्रिसेना त्यांच्याबरोबर ते बीजेपीत आले किंवा बीजेपीत आपण सगळ्यांनीच ऐकलं बीजेपीत चालल्या. ते बघा, वरची लोक इंटेलिजंट आहेत, माननीय मुख्यमंत्री इंटेलिजंट आहेत, पालकमंत्री आपले जुने इंटेलिजंट आहेत, नवीन पालकमंत्री इंटेलिजंट आहेत. एक लक्षात ठेवा, चांगली लोक बीजेपी घेऊन काम करतील. कारण माझं पण कोणाची डिस्कशन होते, असं बोलायला सगळं सांगतात आहेत की मी चाललो परत जातात. तो विषय हायर ऑथॉरिटीचा आहे. पण मी एवढं सांगेन की हे ताकदीने मी सांगू शकेन, जर हे आमदार आणि खासदार त्याप्रमाणे वागत असेल तर तुमच्या समोर त्यांना काय बोलायची ताकद अग्रेशन आहे. एक सवाल ये है कि आपने आरोप लगाया कि आयुक्त वो बोलते हैं मैंने 25 करोड़ रुपया यहाँ कलेक्टर बनने के लिए पालघर में किसी को दिया है या देने वाला है, तो ये जाहिर सी बात है कि उनकी बदली जो होती है वो मंत्रालय से होती है. तो ये करप्शन की जो चेन है वो मंत्रालय में भी है. आपके आरोप के अनुसार तो फिर- देखो, मुझे जो सोर्सेस है बिल्डर लोग ही बोल रहे हैं, अरे यार आज आ रहा है, तो मैंने उसके ऊपर बोल दिया ना. तो अच्छा लाया ना उन्होंने, अनकरप्टेड लेडी था ना जाकर बैठे. हमने जो बोला, इनको आने के पहले कुछ बोला, मेरी क्लिप देख लो. तो आए ना, अच्छे लोग आए ना, ऊपर वो भी सुनने वाले हैं. जैसे 30 साल ये लोग ऑर्गेनाइज है ना, 30 साल ऑर्गेनाइज है, तो अच्छे लोग भी है ना. नहीं, लेकिन एक परिस्थिति ऐसी है कि आयुक्त यहाँ आए 3 साल में कई आईएएस ऑफिसर की बदली होते पूरे महाराष्ट्र भर में हुई है, लेकिन आयुक्त वसई विरार में अभी भी चिपके हुए हैं. इनका प्रमोशन हुआ, उसमें नियम है कि प्रमोशन के बाद में जिला बदल होता है, तब भी इनका बदली नहीं हुआ. इसके पीछे सबके पीछे कारण टेक्निकल सब्जेक्ट है, उसमें हम क्या बोल सकते हैं. मगर मैं इतना बोल रहा हूँ, माननीय मुख्यमंत्री जो है वो अच्छी प्लानर है. चौथी बॉम्बे के लिए अच्छा काम करेंगे, अच्छा अनकरप्टेड ऑफिसर अपने को मिलेगा, ऐसा मुझे लगता है. दूसरा विषय एडिशनल कमिश्नर, जिनको भी आपने, वो यहाँ पहले रह चुके हैं, फिर दोबारा यहाँ आए. ऐसा वसई विरार में क्या है तो कि अधिकारी वो वैसा हो पहले कि क्या जो यहाँ जो प्रस्तापित राजकीय लोग थे उनको उनके आदमी लाने थे. तब इनके पास 3 आमदार थे, खासदार था, तो वो लोग उनके लिए ब्यूरोक्रेट से थे जो उनके लिए काम करते थे. अभी चेंजेस आएंगे क्योंकि रिवॉल्यूशन हो गया 50% बाकी. रिवॉल्यूशन आएगा, अच्छे लोग आएंगे. एक तरफा आरोप है क्योंकि प्रस्तावित लोग, देखो, मैं तो खुला बोलता हूं, आप एक काम करो, आप वो कमिश्नर और एडिशनल कमिश्नर की मीटिंग रखा, मैं आता हूं, उनकी नार्को ब्रेन करे, मेरी नार्को ब्रेन करे, चलो बात करते. बोलो है तो हिम्मत है तो आ जाओ, पैसा नहीं दिया है तो. काका मेरा सवाल ये है कि प्रस्तावित लोग आप उनका आरोप लगा रहे हैं कि उन लोग वो लाए, लेकिन अल्टीमेटली ये जो सिस्टम है वो मंत्रालय से कहीं ना कहीं वहां से ऑपरेट होता है. वहां सत्ता में इनका कोई रोल नहीं. वहां सत्ता में पिछले कहीं 30 साल की बात करते हैं, 30 साल में इनका कोई रोल तो नहीं. मैंने नाम भी लिया ना, कोई दोषी करके वो पैसा मांगता है, पैसा देता है, ऐसा बात किया ना मैंने. आपको दोषी कौन है ढूंढो, मैंने बोला है ना आपको, कौन दोषी वो ढूंढो. ठीक है, चलो थैंक यू. आज की खास खबरों में बस इतना ही. मिलते हैं अगली खबर के साथ.